मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यामध्ये जगदाळे कुटुंबियांची भेट घेतली आहे। आमचं दैव बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो अशी प्रतिक्रिया यावेळी जगदाळे कुटुंबानं दिली आहे। तर जीव वाचवा म्हणत देवाचा धावा करत होतो। अतिरेक्यांनी लोकांना शोधून मारलं। स्थानिक लोकांनी आम्हाला खूप मदत केली असं ते यावेळी म्हणाले। मुख्यमंत्र्यांना जगदाळे कुटुंबियांनी याविषयीची माहिती दिली, तर मुख्यमंत्र्यांकडून कुटुंबियांचं सांत्वन करण्यात आलं। सगळ्यात महत्त्वाची भीती मला अशी होती की तिथे ते टेररिस्ट ज्यांनी जर हिला मोडून नेली असती तर मग मी काय केलं असतं, मुलींबरोबर ते काय करतात हे मी सांगायची गरजच नाही। केवळ मी तुम्हाला सांगते की आमचं दैव बलवत्तर की ही वाचली व्यक्ती। आता माझा नवरा आणि त्या ताईंचा नवरा गेला, ही अतिशय म्हणजे घटनाच इतकी भयानक आहे, पण ही वाचली ना। मी धावा करत होते देवाचा आपल्या की आम्हाला वाचव, देवा वाचव म्हणून। तिथे देवा वाचव म्हणून उपयोगच नव्हता। स्वामींचं नाव घेतो म्हणजे स्वामी नाही वाचवणार, आता त्यांचा अंदाज आपल्याला वाचव। आम्ही सगळे जण तिथे बसून अल्लाह वगैरे एवढंच बोललो। आमच्या शेजारची फॅमिली किती साऊथ इंडियन होती, ते आजोबा माझ्या मागे लपले होते। त्यांना म्हणलं तुम्ही घाबरू नका, त्यांना अल्लाह वगैरे म्हणा काय करणार त्यांनी फक्त यंग जेंट्स जे मध्यम वयाचे होते, 50च्या अलीकडचे, 60च्या अलीकडचे, त्या सगळ्यांना पुरुषांनाच टार्गेट करून ओढून मारलं। जी बाई आमच्या शेजारी ज्या नवऱ्याला लपवलं होतं मागे, तिच्या मागे लपवलं, त्याला बाहेर काढून आत घालून त्याला गोळ्या मारल्या। पहिलं तर त्यांनी कल माझ्यावरच घेतली होती, हे चल तू बाहेर निकल असे म्हणले। नंतर आम्हाला म्हणले जाओ मोदी को बताओ। सगळ्यांना हे वाक्य त्यांनी सांगितलं, ज्यांना मारलं ना त्यांना सगळ्यांना सांगितलं। पण दुसरं एक चांगली गोष्ट अशी होती की तिथले सगळे लोकल जे होते त्यांनी आम्हाला खूप चांगलं हेल्प केलं। अक्षरशः त्या सगळ्या स्टाफनी, ते जे मिलिटरी आहे त्यांनी पाणी पाजण्यापासून आम्हाला मदत केली। लोकल मुस्लिम तो ड्रायव्हर त्याला आम्ही विसरू शकत नाही।